हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्यामध्ये मित्रांनो आपलं जे चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. या चॅप्टरमधील आज आपण जो काही आपला नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, यामधील जे काही प्रॉब्लेम्स आहे प्रॅक्टिकल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आपण क्लिअर केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण जे काही क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आहे यामधील जे काही आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, आपण जे काही मागील व्हिडिओ झाले आपले क्लासिफिकेशन असेल किंवा गोल्डन रूल्स असेल, एकदा ते रिवाईज करूया आणि मग आपण आपल्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता आपण पहिलं अकाउंट जे बनवतो ते तुम्हाला माहिती आहे, आपलं पहिलं अकाउंट असतं ते पर्सनल अकाउंट. आता क्लासिफिकेशनमध्ये आपण हे क्लिअर केलेलं आहे, आपण 2 वेळा क्लिअर झाले, पण तरी एकदा आपण शेवट बघूयात. नंतर सेकंड जे अकाउंट बनतं ते बनतं रिअल अकाउंट, आणि थर्ड जे अकाउंट बनतं ते बनतं नॉमिनल अकाउंट. आता जसं आपण चार्टमध्ये बघितलं पर्सनल इम्पर्सनल, तर इम्पर्सनलमध्ये परत आपल्याला 2 होते, कोणते होते? रिअल आणि नॉमिनल. त्याच्यामुळे पर्सनल, रिअल, नॉमिनल हे 3 इम्पॉर्टंट असणार. ज्यावेळेस आपण क्लासिफाय करतो तर क्लासिफाय इंटू 3 अकाउंट्स, फर्स्ट पर्सनल, सेकंड रिअल आणि थर्ड नॉमिनल. या 3 अकाउंटमध्ये आपल्याला काय करायचं असते? आपले बॅलन्स जे असतं ते क्लासिफाय करायचं असतात. आता पर्सनलमध्ये तुम्हाला माहिती आहे, पर्सनलमध्ये पहिलं जे यायचं ते यायचं नॅचरल पर्सनल, त्याच्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये असायचं ते असायचं आर्टिफिशियल पर्सनल, आणि थर्ड असायचं ते म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह. की आपण हे बघितलं होतं, नॅचरल पर्सनमध्ये ज्या व्यक्तीची निर्मिती निसर्गाने केलेली आहे, म्हणजे जे आपण ज्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री, जसे आपण स्वतः ह्युमन बिंग्स, हे नॅचरल पर्सनलमध्ये येतात. आर्टिफिशियल पर्सनमध्ये ज्यांची निर्मिती कायद्याने केलेली, क्रिएटेड बाय लॉ असं, त्यामध्ये मग एक्झाम्पल बँक असेल, काही पतसंस्था असेल, फायनान्स लिमिटेड असेल, या सर्व काही आर्टिफिशियल पर्सनल आहे. आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आणि प्री रिसिव्ड हे कशामध्ये येतं? रिप्रेझेंटेटिव्हमध्ये. त्यानंतर रिअल अकाउंटमध्ये आपण आता रिअल अकाउंट जे असतं हे प्रॉपर्टीचं अकाउंट असतं. कशाचं असतं? प्रॉपर्टीचं अकाउंट. मी इथे लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी, प्रॉपर्टीचं अकाउंट असतं. आता प्रॉपर्टी म्हणजे ॲसेट. तर रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे पहिलं होतं ते म्हणजे टँजिबल ॲसेट्स, आणि सेकंड जे होतं ते होतं इनटँजिबल ॲसेट्स. हे 2 आपण रिअल अकाउंटमध्ये टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसतात, त्याच्यामध्ये कॅश, फर्निचर, मशिनरी, कॉम्प्युटर, लॅपटॉप, बिल्डिंग, हे ॲसेट कोणते होते? टँजिबल. आणि इनटँजिबल जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्यामध्ये गुडविल, पेटेंट्स, कॉपीराईट हे ॲसेट कोणते जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्या आपण इनटँजिबलमध्ये घेतो. आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरचं आहे नॉमिनल. तर नॉमिनलमध्ये काय घेतो आपण? ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि ऑल इन्कम्स अँड गेन्स आपण कशामध्ये घेतो? नॉमिनल अकाउंटमध्ये. आता तुम्हाला एक तर हे क्लिअर आहे की एक्सपेन्सेसमध्ये जो बिझनेसचा खर्च असतो, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सॅलरी असेल की आपण आपल्या कामगारांना पगार केले, किंवा रेंट असेल आपण रेंट पेड केलं, किंवा आपण वस्तू खरेदी केली असेल, परचेस केलं, पैसे गेले, आपला खर्च झाला, ते आपण कशामध्ये घेतो? नॉमिनल अकाउंटमध्ये. प्लस इन्कम्स काय असेल की आपल्याला सेल्स आहे, आपण वस्तूची विक्री केली की आपल्याला पैसे मिळत असतात, सेल्स असेल, काही रेंट वगैरे आपल्याला रिसिव्ड झालेलं असेल, काही डिस्काउंट आपल्याला मिळालेला असेल, या टाईपचे जे बॅलन्स आहे रिसिव्डचे ते आपले काय असतात? इन्कम. आणि लॉसेस आणि गेन्स. आता लॉसेसमध्ये काय आहे? तुमच्या वस्तू जळाल्यानंतर आपण काय म्हणतो? लॉस झाला. की आपल्या दुकानाला आग लागली, मग वस्तू जळाल्या, लॉस बाय फायर, अशा टाईपचे लॉसेस. किंवा गेन्समध्ये आपल्या एखाद्या वस्तूची व्हॅल्यू जी गेन झाली असते, वाढलेली असते, त्याला आपण गेन म्हणत असतो. तर हे सगळ्यात बेस्ट आपण क्लासिफिकेशनमध्ये क्लिअर केलं. त्याच्यानंतर आपण आलो गोल्डन रूल्सकडे.
त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं, गोल्डन रूल्स. आता एक क्लिअर करा, पर्सनलचा डेबिट, डेबिट काय सांगतो आपला, द रिसिव्हर, आणि क्रेडिट द गिव्हर. आता मुलांनो बघा, आता पर्सनल अकाउंटमध्ये कोण आहे तुम्हाला माहिती आहे. पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सनल, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह हे 3 घटक असतात जे पर्सनल अकाउंटमध्ये येतात, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. यापैकी जो रिसिव्हर असेल, रिसिव्हर मीन्स घेणारा, तो कुठे पाहिजे, डेबिटला. घेणारा कुठे पाहिजे, डेबिटला. आणि जो देणारा असेल तर देणारा कुठे पाहिजे, क्रेडिटला. देणारा कुठे असतो, क्रेडिटला. म्हणजे समजा एखादा नॅचरल पर्सन आहे, व्यक्ती, समजा महेश आहे, महेश काहीतरी वस्तू देतो म्हणजे महेश कुठे पाहिजे, क्रेडिटला. आणि महेश काहीतरी वस्तू घेतोय, अशा महेश कुठे पाहिजे, डेबिटला. तसं आर्टिफिशियल बँक ऑफ आहे. आता बँकमध्ये तुम्ही पैसे भरले तर बँक काय करणार, तुम्ही पैसे भरले, बँक पैसे घेणार आहे. बँक कुठे अशा वेळेला पैसे घेणार आहे म्हणल्यावर बँक पैसे घेणार म्हणजे बँक रिसिव्हर आहे, बँक इन डेबिटला. आणि तुम्ही बँकेत पैसे काढायला गेले तर बँक तुम्हाला पैसे देणार आहे, म्हणजे बँक कुठे असेल, क्रेडिटला. तर अशा पद्धतीने आता रूल आणि आपण हे थोडं कंबाईनमध्ये रिवाईज करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. त्याच्यानंतर रिअलचं डेबिट, what comes in, credit what goes out. तुम्ही पाहिले आपण सिंगल एंट्री, डबल एंट्री सिस्टीम होते जी सायंटिफिक मेथड आहे. आता डबल एंट्रीमध्ये डबल इफेक्ट होणार, एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट. आता रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे कोण येतं, टँजिबल ॲसेट, इनटँजिबल, म्हणजे ऑल ॲसेट्स येतात थोडक्यात. ॲसेट्स कशामध्ये येतात, रिअल अकाउंटमध्ये. हे ॲसेट्सच अकाउंट असतं, प्रॉपर्टी मीन्स ॲसेटच. मग डेबिट व्हॉट कम्स इन, एखादी ॲसेट तुमच्याकडे आली, तुमच्या बिझनेसमध्ये एखादी ॲसेट आलेली आहे, कम्स इन आहे, तुम्ही एखादी नवीन घेतली मग तुमच्या बिझनेसमध्ये ॲसेट आली. ॲसेट ज्यावेळेस आपल्या बिझनेसमध्ये येते त्यावेळेस ॲसेट कुठे यायला पाहिजे, डेबिटला. समजा फर्निचर आहे, तुम्ही फर्निचर काय केलं, परचेस केलं, मग फर्निचर खरेदी केलं, फर्निचर इन का जाईल मित्रांनो, आपल्याकडे फर्निचर येणार आहे, खरेदी करायला गेलं फर्निचर आपल्या दुकानात येणार आहे, आपल्या शॉपमध्ये येणार आहे. मग फर्निचर कुठं पाहिजे, कम्स इन, आलंय म्हणल्यावर फर्निचर डेबिटला. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, मग तुमचं फर्निचर गेले, समजा तुम्ही ठरवलं आता हे फर्निचर नको, खूप जुनं झालं, विकून टाकू आपण, तुम्ही विकून दिलं म्हणजे फर्निचर काय होणार आहे, जाणार आहे. त्यावेळेस फर्निचर कुठे पाहिजे, क्रेडिटला. तसं कॅश आहे, कॅश आपल्या बिझनेसमध्ये आले तर कॅश कुठे असणार आहे, डेबिटला. आणि आपल्या बिझनेसमधून कॅश जर गेली तर कॅश कुठे असणार आहे, क्रेडिटला. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनलचा डेबिट आपल्याला काय सांगतोय, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता जर एखादा खर्च असेल, समजा बघा तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सॅलरी पेड केली म्हणजे खर्च केली, सॅलरी दिली, तुमच्या कामगाराला सॅलरी दिली. आता सॅलरी आपला काय, एक्सपेंडिचर आहे, सॅलरी म्हणजे पैसे जाणार आहे. मग एक्सपेंडिचर आपण कुठे घ्यायचे, डेबिटला. एक्सपेंडिचर असेल तर कुठे येणार, डेबिट. आणि जर इन्कम्स असेल तर इन्कम्स आहे, तुम्हाला काही पैसे मिळाले, जसं तुम्हाला डिस्काउंट मिळाला, तुम्हाला रेंट मिळालं, तुम्हाला कमिशन मिळू पण शकतं. तुम्ही कोणाला रेंटने जर तुम्हाला काही शॉप तुम्ही दिला असेल तुम्हाला मिळणार पण आहे. म्हणजे बिझनेसची ॲसेटचा एखादा शॉप असेल तर तो तुम्ही रेंटने दिला, तुम्हाला रेंट मिळणार आहे. तर असे ते कुठे येणार आहे, क्रेडिटला येणार आहे. म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ऑल इन्कम्स अँड गेन्स येत असतात. म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम आणि लॉसेस आणि गेन्स हे कशामध्ये येतात, नॉमिनल अकाउंटमध्ये. रिअलमध्ये काय येतं, ऑल ॲसेट्स, आणि पर्सनलमध्ये ऑल पर्सन्स. मग नॅचरल पर्सन्स, आर्टिफिशियल पर्सन्स आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन्स. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक जनरल जे की आपण मागील 2 लेक्चर घेतले, कारण की हे काय इम्पॉर्टंट आपलं परत घेणं की तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. बेसिक हा तुमचा काय असणार आहे, बेस. त्याच्यामुळे हा बेस क्लिअर करण्यासाठी आपण हे समजून घेतलं. आता पुढे मित्रांनो आपण कंटिन्यू एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊया. तुम्ही एकदा हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो एक एक्झाम्पल आपण बघतोय, सिंपल आहे एकदम. बघा काय सांगितलंय, क्लासिफाय इनटू फॉलोइंग अकाउंट्स इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. काही तुम्हाला अकाउंट दिलेले आहे आणि हे अकाउंट आपल्याला आता कुठे पाठवायचे, पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये क्लासिफाय करायचे. कोणत्या अकाउंटमध्ये क्लासिफाय करायचे, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. तर आपण सुरुवात करूया. तर पहिला बॅलन्स आहे बघा, पहिला बॅलन्स आहे स्टेशनरी अकाउंट. आता मित्रांनो तुमचा बिझनेस आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला स्टेशनरी, आता स्टेशनरीमध्ये काय येतं, पेन, पेन्सिल, नोटबुक. आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये जर आपले प्रॉपर हिशोब वगैरे आपल्याला ठेवायचे असतील तर आपल्याला त्याच्यासाठी पेन, पेन्सिल, नोटबुक प्लस बिल बुक असेल,
याची गरज पडते बिल देण्यासाठी, कस्टमरला आपल्याला बिल इश्यू करायचं बिल बुक, जे काही स्टेशनरी मटेरियल आहे हे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये त्याची गरज पडत असते आणि ते काय करत असतो आपण मार्केटमधून खरेदी करत असतो. खरेदी करतो म्हणजे काय होतो मित्रांनो, स्टेशनरी आपला खर्च होतो. मग आता खर्च म्हणल्यावर तुम्ही सांगायचं कोणता अकाउंट असेल, व्यक्ती तर पर्सनलमध्ये येतात, ॲसेट म्हणलं की रिअल येतं आणि खर्च नॉमिनल ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे ना. मग स्टेशनरी आपलं कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. मित्रांनो लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल कन्फ्युजन वाटेल. पर्सनलमध्ये फक्त व्यक्ती येतात, रिअलमध्ये फक्त ॲसेट येतात आणि नॉमिनलमध्ये खर्च आणि मिळकत म्हणजे आपलं इन्कम हे नॉमिनलमध्ये येतात. चला सेकंड, महेश. महेश कोण आहे, महेश ही व्यक्ती आहे. मग व्यक्ती म्हणलं कुठे गेला महेश, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर मशिनरी. मशिनरी आपली ॲसेट आहे. ॲसेट म्हणलं मशिनरी कुठे येईल मित्रांनो, रिअल अकाउंट. त्यानंतर कॅपिटल. ती म्हणा सर कॅपिटल काय आहे. आता कॅपिटल आपण बघा चॅप्टर नंबर 1 मध्ये जे आपण टर्म्स क्लिअर केलं त्यामध्ये आपण कॅपिटल क्लिअर केलं. कॅपिटल मीन्स काय, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर. जो व्यवसायाचा मालक आहे तो व्यवसायामध्ये जे पैसे गुंतवितो त्या पैशाला आपण कॅपिटल म्हणतो. आता मला सांगा कॅपिटल म्हणजे भांडवल, पण मित्रांनो भांडवल कोण व्यवसायामध्ये आणतं, व्यक्ती आणतो. कोण आणतं, व्यक्ती. मग कॅपिटलचा संबंध कोणाशी आहे, व्यक्तीशी आहे. मग लक्षात ठेवायचं कॅपिटल इज ऑलवेज पर्सनल अकाउंट. वाय, त्याचा व्यक्तीशी संबंध आहे. व्यक्ती म्हणलं आपण कुठे घेतो, पर्सनल अकाउंटला. मग कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. त्यानंतर 5 नंबर आहे लॉस बाय फायर. विचारच करायचं की लॉस आहे. हे बघा पर्सनलमध्ये आपले व्यक्ती येतात, रिअलमध्ये ॲसेट्स येतात आणि नॉमिनलमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. लॉस आहे म्हणल्यावर नॉमिनल अकाउंट. त्यानंतर 6 नंबर आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता शॉर्टमध्ये CORP केलं आहे, कॉर्पोरेशन अकाउंट. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक प्रकारे कायदेशीर व्यक्ती आहे, कायद्याने निर्मित केलेली काय व्यक्ती. जशी एक प्रकार पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक प्रकारची ही संस्था आहे, पण याची निर्मिती कुणी केली आहे, कायद्याने केली. आता मला सांगा कायद्याने निर्मित केलेली संस्था आपण कुठे घेतो, पर्सनल. इज द आर्टिफिशियल पर्सन आहे, पर्सनल अकाउंट. त्यानंतर बिल्डिंग. आपला बिझनेस आपल्याकडे बिल्डिंग आहे. आपली बिल्डिंग काय असते, आपली मालमत्ता असते. मालमत्ता मीन्स ॲसेट. कोणती ॲसेट असते, टँजिबल. आणि टँजिबल ॲसेट आपण कुठे घेतो, रिअल अकाउंट. त्यानंतर 8 नंबर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता बँक आहे एक प्रकारची ही व्यक्ती, पण ही कोणती व्यक्ती आहे, कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती. माझा व्यक्ती म्हणल्यावर पर्सनल अकाउंट. त्यानंतर 9 नंबर आहे कॉपीराईट. मित्रांनो आपण बघितलं होतं ज्यावेळेस आपण रिअल अकाउंटमध्ये टँजिबल आणि इनटँजिबल. इनटँजिबल जे अमूर्त असतात, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही ते असतात इनटँजिबल. इनटँजिबलमध्ये आपण एक कॉपीराईट बघितलं होतं की नाही. मग कॉपीराईट इज अ रिअल अकाउंट. त्यानंतर रिपेअर्स. आता मित्रांनो एक एक्झाम्पल घ्या, तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही इथे मशिनरी आणली आणि त्या मशिनरी काहीतरी प्रॉब्लेम आला, ती मशिनरी प्रॉपर वर्क करत नाही. मग तुम्ही काय करतात, एक त्याला मेंटेनन्स करण्यासाठी त्याच्या रिलेटेड असलेल्या एखाद्या व्यक्तीला मॅकॅनिकला बोलवतात आणि ते रिपेअरिंग करून घेतात. मग रिपेअरिंग केलं, रिपेअरिंग काय होणार मित्रांनो, आपल्या बिझनेसचा खर्च होणार आहे ना. तुम्ही ज्या मॅकॅनिकला बोलवणार ते मशीन रिपेअरिंगला, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे. मग खर्च म्हणल्यावर कुठे घ्यायचे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. त्यानंतर लॅपटॉप. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं आता आपण रिवाइज करताना कॉम्प्युटर, लॅपटॉप हे आपल्या ॲसेटच आहे. लॅपटॉप आपल्या ॲसेटच आहे ना, जे आपल्या डोळ्यात दिसते लॅपटॉप. हे बघा लॅपटॉप तर व्यक्ती नाही आहे, म्हणजे पर्सनलमध्ये येणार नाही. लॅपटॉप काय इन्कम नाही किंवा खर्च नाही. लॅपटॉप आपल्याकडे असलेली वस्तू आहे, आपल्याकडे असलेली वस्तू म्हणजे आपली काय ती ॲसेट. मग लॅपटॉप कुठे घ्यायचे, रिअल अकाउंट. आणि शेवट आहे वेजेस. आता मित्रांनो वेजेस काय असतात एकदा सांगतो तुम्हाला. वेजेस म्हणजे मित्रांनो काय होतं की जर आपली उत्पादन संस्था असेल जिथं आपण समजा पेन आहे, हा पेन आपण उत्पादन करतो आणि विषय असं झाला की मला आता असं वाटतं की मार्केटमध्ये माझ्या बिझनेसचं खूप नाव झालेलं आहे, माझ्या कंपनीचं खूप नाव आहे. मग मी काय करतो की माझ्या कंपनीला मार्केटमध्ये खूप मागणी असणार आहे पेनासाठी. मग मी काय करतो, जास्तीत जास्त उत्पादन घेतो. मग मला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी माझ्याकडे कामगार नसतात, मला जास्त कामगारांची गरज पडते. तर मी काही दिवसासाठी 8 दिवस, 10 दिवस, 5 दिवस, 2 दिवस, 1 दिवस काही ठराविक दिवसासाठी काही कामगार आपल्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करून घेतो. कशासाठी, की ते प्रोडक्शन होण्यासाठी काही दिवसासाठी.
म्हणजे तासिक आता तो एक 2-4 दिवस 8 दिवस, तर त्यांना काय म्हणायचं मजुरी. त्यांना आपण काय देतो मजुरी, त्या मजुरीला म्हणायचे वेजेस. त्यांना आपण वेजेस देत असतो. जे असे कामगार जे कंपनीचे फिक्स नसतात त्यांना आपण काही दिवसासाठी 8 दिवस 10 दिवस 5 दिवस जोपर्यंत आपलं प्रोडक्शन चांगलं घ्यायचं आहे तेवढ्या दिवसासाठी आपण काय करतो त्यांना अपॉइंट करतो. आता बघा अमूल आईस्क्रीम आहे. अमूल काय करतं की ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमचा सेल कसा होणार खूप चांगला, मग उन्हाळ्यामध्ये काही लोक अपॉइंट करून घेतात आणि त्यांना माहिती पावसाचा चालू झाला की आईस्क्रीमचा सेल कसा असणार नॉर्मल, परत त्यांना म्हणतात तुम्ही घरी जा. म्हणजे काही दिवसासाठी जे कामगार आपण आपल्या उत्पादन संस्थेमध्ये त्यांना इन्क्लूड करून घेतो त्यांना म्हणायचे त्यांना आपण देत असतो वेजेस. मग वेजेस म्हणल्यावर कंपनीचं काय होणार मित्रांनो, तो एक्सपेन्सेस आहे. कंपनीला पैसे द्यावे लागणार की नाही त्या लोकांना कामाचे. मग वेजेस म्हणल्यावर कंपनीचा खर्च आहे, मग आपल्या बिझनेसचा खर्च आहे. मग बिझनेसचा खर्च म्हणल्यावर कुठे घेणार, आता पर्सनलमध्ये तर व्यक्ती येते, रिअलमध्ये ते ॲसेट येतात. उरलं कोण आपल्याकडे नॉमिनल अकाउंट. कुठे घ्यायचे वेजेस नॉमिनल अकाउंट. चला आता आपण हे सॉर्ट केलं. आता आपल्याला सोल्युशन म्हणजे आन्सर उत्तर लिहायचे, तर 3 कॉलम करायचे उत्तरासाठी. पहिलं इन पर्सनल अकाउंट, सेकंड रियल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. चलो आता टेशनरी. टेशनरी काय आहे नॉमिनल, म्हणजे या नॉमिनलमध्ये टेशनरी अकाउंट. अकाउंट कंपल्सरी लिहायचं आहे टेशनरी अकाउंट. त्याच्यानंतर 2 नंबरला महेश आहे. महेश कुठे येणार पर्सनल अकाउंट. त्या 3rd नंबर मशिनरी रियल अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅपिटल पर्सनल अकाउंट. पर्सनलमध्ये या कॅपिटल. नेक्स्ट लॉस बाय फायर. लॉस आहे विचार करायचा नाही कुठे घ्यायचं लॉस बाय फायर नॉमिनल अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट 6 नंबर आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पर्सनल आहे. पर्सनलमध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट बिल्डिंग. बिल्डिंग इज अ रिअल अकाउंट. रिअलमध्ये घ्या बिल्डिंग अकाउंट. नेक्स्ट बँक ऑफ महाराष्ट्र. दिस इज आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे कुठे येणार पर्सनलला बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट कॉपीराईट. कॉपीराईट इज इंटँजिबल ॲसेट. इंटँजिबल ॲसेट म्हणल्यावर कुठं रिअल अकाउंटला कॉपीराईट अकाउंट. त्यानंतर 10 नंबर रिपेअर्स अकाउंट. रिपेअर्स नॉमिनल आहे. रिपेअर्स अकाउंट. नेक्स्ट लॅपटॉप. लॅपटॉप आपल्याकडे ॲसेट आहे, म्हणजे कुठे घेणार रिअलला लॅपटॉप अकाउंट. आणि लास्टला आहे वेजेस. वेजेस आपला खर्च आहे की आपण जे कामगार तासिका तत्वावर किंवा काही ठराविक दिवसासाठी आपल्या संस्थेमध्ये कामासाठी घेतो त्यांना आपण काय देत असतो वेजेस. तर वेजेस काय असणार आहे नॉमिनल अकाउंट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले जे काही अकाउंट्स होते त्या अकाउंट्स आपण पर्सनल रिअल नॉमिनलमध्ये ऐकलं क्लासिफाय केलं. मित्रांनो एकदम सिंपल आहे. थोडं तुम्हाला सुरुवातीला नवीन वाटेल पण तसं जसं तुम्हाला इंटरेस्टिंग आहे टॉपिक. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल नंबर 1 होतं ते आपण क्लिअर केलं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या शंकेचं 1001% 1001% निरसन केलं जाईल. धन्यवाद.